हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकत आहोत. धडा आहे चौथा. ओके, लेसन आहे 4th. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पार्टनरशिप फॉर्म हा बिझनेसचा फॉर्म पाहायचा आहे. याच्या आधी आपण बिझनेसचा फॉर्म पाहिला होता सोल ट्रेडर. ठीक आहे, आणि इथे आपण आता पाहणार आहोत पार्टनरशिप फॉर्म. तर इंट्रोडक्शन आधी. पार्टनरशिप इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. तर पार्टनरशिप हा एक महत्त्वाचा बिझनेस होतो प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन्समध्ये. पार्टनरशिप फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन इव्हॉल्व बिकॉज ऑफ लिमिटेशन्स ऑन कॅपिटल रेझिंग कॅपॅसिटी अँड मॅनेजरल ॲबिलिटी ऑफ प्रॉप्रायटरी कन्सर्न. तर सोल ट्रेडरची कॅपिटल रेझिंग करण्याची जी लिमिटेशन आहे आणि त्याची मॅनेजरल ॲबिलिटी बरोबर नाही आहे, याच्यातूनच जो नवीन बिझनेसचा फॉर्म इव्हॉल्व झाला तो होता पार्टनरशिप. The need of adding more individuals in business arise due to expansion of existing proprietary concern at next level. जेव्हा सोल ट्रेडरचा एक्सपान्शन होऊ लागला, बिझनेस मोठा होऊ लागला, त्यावेळेस आणखीन ॲडिशनल पर्सन्सची काम करण्यासाठी गरज भासू लागली आणि त्याच्यातूनच पार्टनरशिप हा नवीन बिझनेसचा फॉर्म समोर आला. ॲडिशन और ॲडमिशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल इन टू एक्झिस्टिंग बिझनेस गिव्स बर्थ टू पार्टनरशिप फॉर्म. पार्टनरशिप, नवीन पार्टनर्स, नवीन इंडिव्हिज्युअल्स तिथे ॲड करणं, याच्यातूनच पार्टनरशिप बिझनेस अस्तित्वात आला. मीनिंग, बिझनेस ऑर्गनायझेशन ओन अँड मॅनेज बाय मोर दॅन वन पर्सन वेअर ऑल पार्टनर्स शेअर्स इन प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ द बिझनेस ॲज वेल ॲज लायबिलिटी इज नॉन ॲज पार्टनरशिप बिझनेस. म्हणजे असा बिझनेस, एक मिनिंग दिलेली आहे आपल्याला इथे, असा बिझनेस जो ऑन आणि मॅनेज केला जाईल एकपेक्षा जास्त व्यक्तींकडून, ज्यांच्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस रेशोमध्ये शेअर होईल, शिवाय लायबिलिटीसुद्धा शेअर केली जाईल. सो त्याला म्हणायचं पार्टनरशिप बिझनेस. डेफिनेशन आपल्याला इथे दिलेले आहेत दोन. एक सेक्शन 4 इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे. पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट ऑफ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल और एनी ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. तर पार्टनरशिप हा एक बिझनेस आहे ज्याच्यामध्ये पर्सनचे रिलेशन्स प्रॉफिट शेअर करण्यासाठी, बिझनेसचा और लॉस शेअर करण्यासाठी असणार आहे. प्रोफेसर L.H. हॅने यांच्या मते पार्टनरशिप काय आहे? पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन्स कम्पिटंट टू मेक कॉन्ट्रॅक्ट्स हू हॅव ॲग्रीड टू कॅरी ऑन अ लॉफुल बिझनेस इन कॉमन विथ अ व्ह्यू टू प्रायव्हेट गेन. सो पार्टनरशिप म्हणजे एक प्रकारे रिलेशन दाखवता एक्झिस्टिंग पर्सन्सचं, जे एकमेकांशी कॉन्ट्रॅक्ट करून एकाच बिझनेसमध्ये काम करत असणार आहेत, जे ॲग्री झालेले आहेत लॉफुल बिझनेस करण्यासाठी आणि स्वतःचा प्रायव्हेट गेन होण्यासाठी. इम्पॉर्टंट टर्म्स आहे इथे. पार्टनर, पर्सन हू हॅव एंटर इन टू पार्टनरशिप ॲग्रीमेंट विथ वन अनदर इज कॉल्ड पार्टनर. पार्टनरशिप फर्म, पर्सन पार्टनरशिप बिझनेस जो करणार आहे त्यालाच पार्टनरशिप फर्म असं म्हणणार आहोत. आणि फर्म नेम, एक स्पेशल फर्म नेम डिसाईड केला होता ज्याच्या अंडर हे पार्टनरशिप बिझनेस होत असतो. पार्टनरशिप डीड और ॲग्रीमेंट. सो काही टर्म्स आणि कंडिशन्स असतात ज्या पार्टनर्सला ॲग्री करणं गरजेचं आहे, त्या रायटिंगमध्ये असतात आणि त्या जेव्हा ॲग्री केल्या जातील तेव्हाच त्याला पार्टनरशिप डीड किंवा ॲग्रीमेंट म्हटलं जाईल. आता काही फीचर्स आहेत पार्टनरशिप फर्मचे जे आपल्याला इथे पाहायचे आहेत. ॲग्रीमेंट, पार्टनरशिप इज अन आउटकम ऑफ अन ॲग्रीमेंट बिटवीन 2 or more persons. तर पार्टनरशिप म्हणजे एक प्रकारे सर्व पार्टनर्समध्ये झालेलं ॲग्रीमेंट्स आहे. ते पार्टनर्स 2 किंवा जास्त असू शकतात. सो हू आर कंडक्टिंग पार्टनरशिप बिझनेस फॉर अर्निंग प्रॉफिट. प्रॉफिट मिळवण्यासाठी ते पार्टनरशिप बिझनेस करत आहे. द ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स मे बी ओरल और रिटन. ॲग्रीमेंट हे ओरलसुद्धा असू शकतं किंवा रिटनसुद्धा असू शकतं. ओरल म्हणजे तोंडी एकमेकांनी मान्य केलेलं असेल तोंडी म्हणणं, किंवा लेखी स्वरूपात सुद्धा ते असू शकेल. इट इज ऑलवेज ॲडवायझेबल टू हॅव रिटन ॲग्रीमेंट बिटवीन ऑल पार्टनर्स. पण ॲडवायझेबल आहे की ते लेखी स्वरूपात असेल तेवढंच ते सर्व पार्टनर्ससाठी बरं असेल. जॉईंट ओनरशिप, सर्व पार्टनर्स ते ओनर असतात आणि सर्व असेटसाठी ते जॉईंट ओनर बनलेले असतात. पार्टनर्स हॅव टू यूज द पार्टनरशिप प्रॉपर्टी ओनली फॉर बिझनेस पर्पज अँड नॉट फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी कोणीही प्रॉपर्टी वापरू शकत नाही आहे, ती बिझनेस पर्पजसाठी असते. जॉईंट मॅनेजमेंट, कोणत्याही एका पार्टनरला बिझनेसचा राईट
नाही आहे. सर्व पार्टनर्स ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनने काम करतात आणि सगळ्यांच्या मते डिसिजन घेतले जातील. म्हणजे मॅनेजमेंटचं काम जे आहे बिझनेसच्या ते सर्व पार्टनर्सवर असणार आहे. म्हणजे सर्व पार्टनर्स मिळून बिझनेस मॅनेज करतील. लॉफुल बिझनेस. एव्हरी पार्टनरशिप फर्म मस्ट अंडरटेक लॉफुल बिझनेस ओनली. प्रत्येक पार्टनरशिप जी आहे ती लॉफुल बिझनेस करते, म्हणजे कायद्याप्रमाणे त्यांचा बिझनेस चाललेला असतो. शुड नॉट एंगेज इन एनी बिझनेस विच इज फॉरबिडन बाय लॉ ऑफ लँड. सो कायद्याप्रमाणे अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी ती करत नाही जी कायद्याप्रमाणे करण्यास मनाई असेल. द पार्टनरशिप फर्म कॅन नॉट बी फॉर्म टू कॅरी आउट एनी अनलॉफुल बिझनेस. तर अशी कोणतीही अनलॉफुल ॲक्टिव्हिटी असेल बिझनेसची तर ती ॲक्टिव्हिटी पार्टनरशिप फर्म करत नाही. ती करण्यासाठी पार्टनरशिप फर्म अस्तित्वात येऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, पार्टनरशिप फॉर्म टू स्मगल गुड स्मगलिंग करण्यासाठी पार्टनरशिप फर्म बनवली, तसं नाही बनवता येत. पण एक्झाम्पल दिलं आहे, हा अनलॉफुल बिझनेस आहे. सेल ऑफ इलिगल आर्म्स, तर आर्म्स वगैरे हत्यार वगैरे इलिगल विकायचे असतील तर हे सुद्धा करता येत नाही. म्हणजे अनलॉफुल बिझनेस आहेत आणि त्यासाठी पार्टनरशिप फर्म अस्तित्वात येऊ शकत नाही. लायबिलिटी. द लायबिलिटी ऑफ ईच पार्टनर इज अनलिमिटेड. प्रत्येक पार्टनरची जबाबदारी अनलिमिटेड आहे किंवा जॉईंट आहे, सेव्हरल आहे असं म्हणूया. अनलिमिटेड लायबिलिटी अराइज व्हेन द असेट्स ऑफ द फर्म आर नॉट सफिशियंट टू पे ऑफ क्लेम्स. आता अनलिमिटेड लायबिलिटी कधी अस्तित्वात येते? ज्यावेळेस फर्मच्या असेट्स कमी असतील आणि लोन्स वगैरे जास्त असतील जे आपल्याला बाहेर आउटसाइडर पीपलला पे करायचे असतील. तर अशा वेळेस पार्टनर्सच्या पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा यूज होतात ते लोन पे करण्यासाठी. जॉईंट लायबिलिटी indicates that each and every partner is jointly liable with other partners. जॉईंट लायबिलिटी म्हणजे प्रत्येक पार्टनर एकमेकांशी जॉईंटली रिलेटेड असतो, जॉईंटली लायबल असतो त्या लायबिलिटी पे करण्यासाठी, म्हणजे लोन पे करण्यासाठी. वेदर इन्कर्ड बाय हिमसेल्फ और बाय अदर पार्टनर्स. ते दुसऱ्या पार्टनरने जरी लोन लायबिलिटी घेतली असेल तरी सुद्धा ती ऑल पार्टनर्सची जॉईंट लायबिलिटी बनते. सेव्हरल लायबिलिटी इंडिकेट्स दॅट ईच अँड एव्हरी पार्टनर इज इंडिव्हिज्युअली अँड सेपरेटली लायबल फॉर द डेप्थ ऑफ द फर्म. सेव्हरल लायबिलिटी म्हटल्यावर आपण म्हणू शकतो प्रत्येक पार्टनर इंडिव्हिज्युअली आणि सेपरेटली लायबल असतो त्या डेप्थसाठी. वेदर इन्कर्ड बाय हिमसेल्फ, त्याने स्वतः करू द्या, और बाय द अदर पार्टनर्स ॲज अ एजंट ऑफ द फर्म, एजंट म्हणून त्याने फर्मसाठी काम केलं असेल तरी पण. नंबर ऑफ पार्टनर्स. पुढचं फीचर आहे पार्टनरशिप फर्म मस्ट हॅव मिनिमम 2 persons ॲट एनी टाइम ड्युरिंग द एंटायर लाईफ ऑफ पार्टनरशिप फर्म. जर पार्टनरशिप फर्म अस्तित्वात आणायची असेल तर मिनिमम 2 पार्टनर गरजेचे आहेत. आणि मॅक्झिमम किती पार्टनर्स आपण फर्ममध्ये ठेवू शकतो तर 50, त्याच्यापेक्षा जास्त ठेवता येत नाही. प्रिन्सिपल एजंट रिलेशनशिप. एव्हरी पार्टनर इज द जॉईंट ओनर ऑफ द बिझनेस. पार्टनर्स टेक पार्ट इन द मॅनेजमेंट ऑल्सो. सो एव्हरी पार्टनर अज्युम्स 2 roles इन द बिझनेस. प्रत्येक पार्टनरचे 2 रोल होणारच. टू ईच अदर विदिन फर्म दे आर ॲक्टिंग ॲज अ प्रिन्सिपल. ते एकमेकांसाठी प्रिन्सिपल म्हणून पण काम करत असतात. आणि बाहेरच्या लोकांशी ज्यावेळेस ते डील करत असतात तर ते एक रिप्रेझेंटेशन म्हणून करत असतात, लाईक एजंट म्हणून काम करत असतात. तर ते एक प्रकारे बिझनेसचे प्रिन्सिपल आणि दुसऱ्या प्रकारे बिझनेसचे एजंट असे असू शकतात. रेस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. नो पार्टनर ऑफ फर्म कॅन ट्रान्सफर और सेल दर इंटरेस्ट और शेअर इन द फर्म टू आउटसाइडर विदाउट द प्रायर कन्सेंट ऑफ ऑल अदर पार्टनर्स. बिझनेसची कोणतीही असेट किंवा कोणतीही गोष्ट बाहेर जर न्यायची असेल तर बाकी सर्व पार्टनर्सची परवानगी त्याला असायला हवी, तरच असं होऊ शकतं. अदरवाईज कोणीही एकटा पार्टनर्स काही करू शकत नाही. सो रेस्ट्रिक्शन आहेत काहीही ट्रान्सफर करण्यासाठी, सेल करण्यासाठी. ओके. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज नॉट कंपल्सरी ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. ॲक्टप्रमाणे पार्टनरशिपची नोंद करणं गरजेचं नाही आहे, म्हणजे किंवा कंपल्सरी नाही आहे असं म्हणूया. However, in Maharashtra, from April 1985, in some other states, registration of partnership is compulsory as per the respective state provision. पण स्टेट टू स्टेट काही प्रोव्हिजन्स बदलतात. त्याच्यामुळे काही स्टेट्समध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. If partners so desire, they can register their firm with the registrar of firms of their respective states. पार्टनरशिपच्या असेल तर ते त्या स्टेट्सचा जो रजिस्ट्रार ऑफ फर्म असेल त्याच्याकडे जाऊन पार्टनरशिपची रजिस्ट्री करू शकतात. द फर्म ॲज वेल ॲज पार्टनर्स एन्जॉय सेव्हरल बेनिफिट्स आफ्टर रजिस्ट्रेशन. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर फर्मला आणि पार्टनर्ससुद्धा काही प्रमाणामध्ये बेनिफिट भेटायला सुरुवात होते.
Sharing of profits and losses. Partners agree to share profit and losses among themselves in certain proportion. पार्टनर्स ॲग्रीज करतात की जो काही प्रॉफिट होईल बिझनेसमध्ये, लॉस होईल, तो सर्टन प्रपोर्शनमध्ये एकमेकांमध्ये वाटून घ्यावा लागेल. सच प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ कॅपिटल इंट्रोड्यूस. आता हा शेअरिंग रेशो जो असेल तो कॅपिटल किती इंट्रोड्यूस केलं आहे त्याच्यावर असू शकतो, सर्व्हिस कशी ऑफर केली आहे त्याच्यानुसार, गुडविल ऑफ द पार्टनर अँड अदर टर्म्स ऑफ ॲग्रीमेंट प्रमाणे सुद्धा असू शकतो. If agreement is silent on profit and loss sharing, then all partners are assumed as an equal partner. जर ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलं नाही आहे की प्रॉफिट अँड लॉस काय असेल तर तो इक्वल पार्टनर्स म्हणून गृहीत धरला जातो. पुढे टर्मिनेशन ऑफ पार्टनर. अ पार्टनर मे रिझाईन ऑन हिज ओन बाय गिव्हिंग नोटीस टू अदर पार्टनर्स इन रायटिंग. पार्टनर स्वतःहून रिझाईन देऊ शकतो रायटिंगमध्ये नोटीस देऊन दुसऱ्या पार्टनर्सला. द पार्टनर मे ऑल्सो बी रिमूव्ह फ्रॉम द फर्म फॉर फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटीज. जर फ्रॉडवाल्या ॲक्टिव्हिटीज झाल्या कोणत्या पार्टनरकडून तर त्या पार्टनरला डायरेक्ट फर्ममधून काढलंही जाऊ शकतं. आणि डिझॉल्युशन हा शेवटचा फीचर पॉईंट आहे. द फर्म कॅन बी डिझॉल्व ॲट एनी टाईम. फर्म कधीही डिझॉल्व होऊ शकते म्हणजे बंद होऊ शकते इफ द पार्टनर्स ॲग्री टू डू सो. जर पार्टनर्सनी तसं ॲग्री केलं तर. द पार्टनरशिप फर्म गेट्स ऑटोमॅटिकली डिझॉल्व इन केस ऑफ डेथ, इन्सॉल्वन्सी ऑर इन्सॅनिटी ऑफ एनी वन ऑफ द पार्टनर. कोणत्याही एका पार्टनरची डेथ झाली, तो वेडा झाला, सो दिवाळखोर झाला तर पार्टनरशिप फर्म बंद होते. अनलेस प्रोव्हाइडेड इन द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अबाउट कंटिन्यूड एक्झिस्टन्स ऑफ द फर्म इन सच सिच्युएशन. जर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं हे मेन्शन केलं नसेल तर डायरेक्ट पार्टनरशिप फर्म बंद होणार. द पार्टनरशिप फर्म ऑटोमॅटिकली गेट्स डिझॉल्व व्हेन टोटल नंबर ऑफ पार्टनर्स इन द फर्म इज रिड्यूस टू वन पार्टनर. जर पार्टनर्स सगळे रिड्यूस करून जर एकच पर्सन तिथे बिझनेसचा ओनर म्हणून ठेवला तर ती ऑटोमॅटिकच काय होणार आहे, पार्टनरशिप म्हणून कॅन्सल होणार आहे. सो हे काही फीचर्स आपण स्टडी केले पार्टनरशिप फर्मचे. तर स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप फर्म, त्याचं मीनिंग आणि फीचर स्टडी केलेलं आहे. आता पार्टनरशिप फर्मचे मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्टुडंट्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.